नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज आपल्याला दिवाळीचा फराळ बनवायचा आहे। दिवाळी अगदी थोड्या दिवसावर आली आहे, तर तशीच आज मी रेसिपी बनवत आहे। तर छान असे आपल्याला लाडू बनवायचे, त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। तर हे बघा, इथं मी अर्धा किलो बारीक रवा घेतलाय आणि अर्धा किलो रवा म्हणजे मी ह्या 3 वाट्या रवा घेतलाय आणि त्याचप्रमाणे मी इथं पिठी साखर घेतली आहे। पिठी साखर मी इथं 2 वाट्या घेतल्या आहे, ह्या 2 वाट्या, आणि पाऊण वाटी मी साजूक तूप घेतलंय। आता छान असा आपण रवा भाजून घेऊया। तर आता आपल्याला साजूक तूप घालायचे आहे। तूप अगदी व्यवस्थित गरम झालंय। आता आपण रवा घालूया। आणि अगदी मंद आचेवर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। तर रवा भाजायला जास्त घाई करायची नाही आपल्याला, कारण रवा भाजायला वेळ लागतो, त्यामुळे रवा अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला। काही वेळेस असं होतं का लाडू आपल्याकडून परफेक्ट होती नाही। त्याचं कारण असं आहे की रवा आपण घाईघाई भाजतो, व्यवस्थित रवा भाजून घेत नाही, किंवा आपल्याकडून जे रवा लाडू बनवण्याचं जे प्रमाण असतं ते कमी जास्त होतं, त्याच्यामुळं लाडू आपल्याकडून परफेक्ट असं बनत नाही। तर त्यासाठी रवा अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला मंद आचेवर। तर कमीत कमी रवा आपल्याला 10 ते 12 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। आणि लाडू बांधण्यासाठी रवा कधीही बारीक घ्यायचा, जाड रवा घ्यायचा नाही। जर तुम्ही जाड रवा घेतला तर मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा आहे, म्हणजे लाडू छान असे बांधले जातात आणि व्यवस्थित तयार होतात लाडू। तर हे बघा, हळूहळू रव्याचा कलर चेंज होतोय। इथे मला आता 5-6 मिनिटं झाले रवा भाजून। आता यात मी अर्धी वाटी बेसन पीठ घालणार आहे। व्यवस्थित भाजल्या जाईल। तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आपल्याला जर अजून तुपाची आवश्यकता असेल तर यात तूप आपण घालू। तर आता तुम्ही म्हणाल रव्याचे लाडू आहे आणि यात मी बेसन पीठ घातले, तर मी बेसन पीठ का घातले, कारण त्याच्यामुळे लाडूला छान चव लागते, म्हणून मी अगदी थोडंसं बेसन पीठ घातलंय। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता किंवा नाही घातलं तरीही चालेल। हे बघा, अगदी परफेक्ट रवा भाजून झालाय। तर इथं मला 13 मिनिटं लागले रवा भाजायला, कारण आपण मंद आचेवर रवा भाजला तर वेळ लागतो रवा भाजायला। आता आपण गॅस बंद करू। त्यात पिठी साखर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला। इथं वेलची पूड घालायची, तर अर्धा चमचा मी इथं वेलची पूड घातली आहे आणि अगदी थोडंसं
जायफळ घालायचे। जायफळमुळे अगदी छान अशी चव येते लाडूला। आणि अगदी थोडेसे चारोळ घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बघा, रवा भरपूर गरम आहे। आता वरून एक 5 मिनिटं झाकण ठेवून द्यायचे। चेक करूया। छान असं लाडूचं सारण तयार झालंय आणि थोडं थंडही झालंय। तर आता आपण लाडू वळून घेऊया। हे बघा, अगदी छान असं सारण तयार झालंय। आता याचे लाडू वळून घेऊया। अगदी थोडंसं जोरात प्रेस करून आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे। हे बघा, तर अशा पद्धतीने आपण सर्व लाडू बांधून घेऊया। छान असा लाडू बांधला जातोय। हे बघा, अगदी सहज। तर हे बघा, छान असे लाडू तयार झालेले आपले। तर अगदी परफेक्ट प्रमाणात छान असे आपले दिवाळीचा फराळ तयार झालाय। तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।